तो चलिए शुरू करते हैं। छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की। शिवाजी महाराजांचे बालपण आणि शिक्षण। शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जिजाऊ होत्या। बालपणापासूनच शिवाजी महाराजांना पराक्रम, साहस आणि धार्मिकतेचे बाळकडू मिळाले। जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारत यांसारख्या महान ग्रंथांतील गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे त्यांच्या मनात देशप्रेम आणि न्यायाची भावना वाढीस लागली। स्वराज्याची स्थापना। शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आदिलशाही, निजामशाही आणि मोगल यांच्याशी संघर्ष केला। त्यांनी आपल्या पराक्रमाने अनेक किल्ले जिंकले, त्यापैकी रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड हे प्रमुख आहेत। 1674 मध्ये त्यांचा रायगड येथे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला। शिवाजी महाराजांचे गुण। शिवाजी महाराज हे एक कुशल योद्धा, प्रभावी शासक, उत्तम प्रशासक आणि मुत्सदी होते। त्यांनी आपल्या राज्यात न्याय, समानता आणि सुशासन प्रस्थापित केले। त्यांनी सैनिकी व्यवस्था, न्यायव्यवस्था आणि महसूल व्यवस्थापन यात सुधारणा केल्या। शिवाजी महाराजांचे कार्य। शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना करून एक नवीन इतिहास घडवला। त्यांनी अनेक मंदिरे, किल्ले आणि पाण्याचे स्रोत बांधले। त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे। शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार। शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार केला होता। त्यांनी प्रजा हीच माझी माता या न्यायाने राज्यकारभार केला। त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात। शिवाजी महाराजांचे निधन। 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने मराठा साम्राज्याला मोठी हानी झाली, परंतु त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे। Like, share and subscribe to my YouTube channel. Click the bell icon.